नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मराठी या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आज आपण 9वी व 10वीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्न जो बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 4 पैकी 4 म्हणजेच पूर्ण गुण मिळवून देणार आहे, हा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवावा हे पाहणार आहोत. आणि तो लक्षात ठेवण्यासाठी मी आज तुम्हाला एक सोपी आयडिया पण देणार आहे. आपल्याला माहिती आहे, कृतीपत्रिकेत विभाग दुसरा पद्य विभाग यामध्ये अ आणि आ अशा 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. ही कृती पाठ्यपुस्तकातील कवितेवर आधारित असते. तर आ या कृतीमध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कृती दिल्या जातात. त्यापैकी एका कृतीवरचे मुद्दे तुम्हाला लिहायचे असतात. यामध्ये मुद्दे दिले जातात, तर ते मुद्दे आपल्याला कोणकोणते विचारले जातील हे आता आपण पाहूया. त्याआधी या कृतीचा प्रश्न कशा प्रकारे असतो तो पहा. कोणत्याही एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असा प्रश्न विचारला जातो. यामधले मुद्दे आपण पाहूयात. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तुम्हाला त्या कवितेचे कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहेत, इथं फक्त तुम्हाला दिलेले कवितेचे कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं आहे. याला तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. आपण कविता शिकलेलंच असतो, त्यामुळे प्रत्येक कवितेचा विषय आपण लक्षात ठेवायचा आहे. इथे विषय लिहिला की तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. याच कवितेतील तुम्हाला कोणतेही 2 शब्द दिले जातील. हे दोन्ही शब्द तुम्हाला सोडवावे लागतील, कारण प्रत्येक शब्दाला अर्धा गुण आहे. त्यामुळं दोन्ही जर शब्द सोडवले तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. प्रत्येक कवी आपल्या कवितेतून काही ना काही संदेश देतच असतात. तुम्ही आधीच प्रत्येक कवितेचे संदेश आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आणि प्रत्येक कवितेत कोणता संदेश आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर हा मुद्दा तुम्हाला सहज सोडवता येईल. याला तुम्हाला 2 गुण मिळतील. यानंतर पुढचा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे 5वा मुद्दा. हा आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. आता भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे काय लिहायचं, तर दिलेल्या कवितेची भाषा कशी आहे, कोणते अलंकार कोणती वृत्त या कवितेमध्ये वापरले आहे, विषयाला धरून भाषेची मांडणी कशी केली आहे, किंवा या भाषेचं स्वरूप काय आहे, म्हणजेच ग्रामीण आहे, बोली आहे की संवादात्मक आहे. काही कविता चित्रदर्शी स्वरूपात लिहिलेल्या असतात, तर हे ओळखून तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ह्या वैशिष्ट्यांना तुम्हाला 2 गुण आहेत. यानंतर 6वा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार. मुलांना तुम्हाला माहिती आहे, आपण जर पाहिलं तर काही कविता समजून घेतल्यानंतर त्या आपल्याला विचार करायला लावतात. उदाहरणार्थ, तुमच्या पाठ्यपुस्तकात वस्तू ही कविता आहे. ती वाचल्यावर आपण विचार करतो की खरंच वस्तूला भावना असतात का, मन असतं का. म्हणजे प्रत्येक कवितेत असा काहीतरी विचार असतो की जो विचार करायला लावतो. इथं तुम्हाला असाच विचार लिहायचा आहे, तो आपण आधीच तयार करून ठेवायचा आणि मग तुम्हाला याचे 2 गुण सहज मिळतील. यानंतरचा मुद्दा आहे दिलेल्या कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता सरळ अर्थ लिहा म्हणजे तुम्हाला त्याच कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी दिल्या जातील. लक्षात ठेवा मुलांनो, त्याचा फक्त अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे. प्रस्तावना, कवितेचं नाव, कवीचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. याला तुम्हाला 2 गुण आहेत. यानंतरचा मुद्दा आहे कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. एक लक्षात घ्या मुलांनो, आपण मला ही कविता आवडलीच नाही, मला ही कविता आवडतच नाही, शक्यतो असं होत नाही. कारण आपल्याला सगळ्याच कविता आवडतात आणि लिहिताना आपण कधीही पॉझिटिव्ह लिहायचं असतं. म्हणून आपण मला ही कविता खूप आवडली असं लिहून या मुद्द्याचं सुरुवात करूयात. आणि ही कविता का आवडली हे तुम्हाला त्या कवितेच्या अर्थावरून सहज लिहिता येईल. याला तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. आता पहा की ही अशा प्रकारे तुम्हाला हे 8 मुद्दे विचारले जातील.
पण हे पूर्ण मुद्दे विचारणार नाहीत, यापैकी काहीच मुद्दे तुम्हाला विचारले जातील. तर आपण पाहूयात जे मुद्दे विचारले जाणार आहेत त्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा या मुद्द्यांमधून 2 मुद्दे तुम्हाला विचारले जातील, कोणतेही 2. यानंतर 4 ते 8 या मुद्द्यांमधून एकच मुद्दा विचारला जाईल. आपल्याला समोर दिसतंय की अशा प्रकारे तक्ता तयार करून तुम्हाला कोणत्याही एकाच कवितेवर अशा प्रकारे तक्त्यामध्ये ते उत्तरं किंवा त्या मुद्द्यांना स्पष्ट करून त्याचं उत्तर समोर लिहायचं आहे. इथं 3च मुद्दे विचारलेले दिसतात, म्हणजे पहिल्या 1, 2, 3 मधून 2 मुद्दे आणि 4 ते 8 मधून एकच मुद्दा विचारला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कृती सोडवता येईल. म्हणजे 4 गुणांसाठी ही कृती आहे. तुम्हाला जर याचे पूर्ण 4 पैकी 4 गुण मिळवायचे असतील तर आपण एक सोपी आयडिया पाहूया. काय करायचं तर तुम्ही अशा प्रकारे एक तक्ता तयार करून घ्या. यामध्ये एका बाजूला कवितेची सगळ्या पाठ्यपुस्तकातील कवितेंची नावं येतील, नंतर त्याचे कवी, कवयित्री, पुढच्या कॉलममध्ये कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार, आणखी पुढे कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण हे पण तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे तक्ता तयार करा आणि थोडक्यात त्या तक्त्यामध्ये प्रत्येक कवितेच्या मुद्द्यांचा अर्थ तुम्ही लिहा आणि थोडक्यामध्ये जर लिहून असं तुम्ही भिंतीवर लावलं आणि रोज जाता येता फक्त त्याचं वाचन केलं तर आपोआप तुमच्या हे सगळे मुद्दे लक्षात राहतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये खूप छान प्रकारे हा मुद्दा लिहिता येईल. तर अतिशय सुंदर रीतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल आणि या कृतीचे 4 पैकी 4 गुण तुम्हाला सहज मिळून जातील. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.